आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जैसे थेच राहणार. माळशिरसची संख्या 2 न घटली तर उत्तर सोलापूर आणि करमाळ्यात 1 सदस्य वाढला. सोलापूर गोवा सोलापूर विमानसेवेची दुसरी फेरी पूर्ण. 82 प्रवाशांनी घेतला लाभ. महापालिकेत आता नोटरीवरून जागेची नोंद करण्याची पद्धत बंद. प्रत्यक्षात जागेवर होणार पाहणी. आणि येत्या सोमवारपासून जिल्हा परिषद शाळांना प्रारंभ. प्रवेशोत्सवाची तयारी सुरू. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूरसह राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांच्या गट आणि गणाच्या प्रभाग रचनेचा आदेश काल काढण्यात आला. यामध्ये कोणत्या तालुक्यात किती सदस्य यासह प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 14 जुलै ते 18 ऑगस्ट दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे. यात सोलापूर जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या मात्र पूर्वीप्रमाणेच 68 राहणार आहे. 2017च्या निवडणुकीत माळशिरसची असलेली 11 सदस्य संख्या आता 9 झाली आहे. ती 2 न घटली आहे. उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात मात्र प्रत्येकी 1 सदस्य वाढला आहे. उर्वरित ठिकाणी मात्र जैसे ते स्थिती राहणार आहे. गोवा सोलापूर गोवा या नव्यानं सुरू झालेल्या प्रवासी विमानसेवेची काल दुसरी फेरी पूर्ण झाली. सोलापूरहून गोव्याकडे रवाना झालेल्या विमानात 61 प्रवाशांनी प्रवास केला तर गोव्याहून सोलापुरात आलेल्या विमानात 21 प्रवासी होते. मात्र विमान नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिरा दाखल झालं. सोलापूर विमानतळावरील धोक्यामुळे आणि व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे उशीर झाला असं काल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. जिल्हा परिषद शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षास येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. सकाळी 7 वाजता शाळांची प्रभात फेरी निघेल. त्यानंतर नवागतांचं स्वागत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील वातावरण उत्साहवर्धक आणि आनंदी राहावं यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना प्राथमिकच्या शिक्षण विभागानं दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाभरातील शिक्षकांकडून स्वच्छतेसह विविध प्रकारची तयारी शाळेमध्ये सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे शाळेला भेट देत तयारीचा आढावा घेतला. सोलापूर शहरात आता केवळ नोटरीवरून टॅक्स विभागाकडे जागेची नोंद न करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. एकच जागा अनेकांना नोटरी लिहून देण्याचे प्रकार वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर एखाद्याने अर्ज केला तर त्याची महापालिकेकडून रीतसर पडताळणी होईल. त्यानंतरच नोंदीचा निर्णय घेतला जाईल असं अधिकाऱ्यांकडून काल सांगण्यात आलं. सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदे दरात 2% म्हणजेच 2,000 रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,04,000 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा दर 800 रुपयांनी वाढून प्रति किलो 1,06,000 रुपयांवर गेला. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणि कमकुवत डॉलर निर्देशांकांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचं सराफ व्यापाऱ्यांनी सांगितलं. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे काल पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जनतेला कोरोनाला न घाबरण्याचं आवाहन केलं. कोरोना पूर्वीसारखा राहिला नाही. लक्षणे सौम्य प्रकारची आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्याही अधिक आहे. त्यामुळे आषाढी जरी असली तरी काळजी करण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. सध्या घडीला राज्यात 629 कोरोना रुग्ण आहेत. यातून बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या टोकन दर्शन व्यवस्थेची पहिली चाचणी उद्या पार पडणार आहे. त्या अनुषंगानं पहिल्या दिवशी 1200 टोकन उपलब्ध राहणार असून त्याचं बुकिंग मंदिर समितीच्या संकेतस्थळावर आजपासून सुरू होणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून रांगेत न थांबता ठराविक वेळेत दर्शन करता येणार आहे. गर्दीच्या वेळी भाविकांना याचा विशेष लाभ होणार आहे.
सोलापूर शहरात दिवसभर पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून 10 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील अनेक भागाला 24 तास पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांनी हे आदेश दिले आहेत. शहरात काही ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे, ती थांबवण्यासाठी एंडोस्कोपी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय रोस्टर तपासणीनंतर सहाय्यक आयुक्तपदी काही जणांना बढती मिळणार आहे. ती प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली. वाढत्या उन्हापासून श्री विठ्ठल रुक्मिणीला शीतलता मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या चंदन उटी पूजेची सांगता काल करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने याची बुकिंग सुरू करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला 35,13,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे. 30 मार्च ते 13 जून दरम्यान या सेवेचा लाभ भाविकांनी घेतला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं असून आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगररचना संचालक मनीष विष्णुरकर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, स्नेहल चपळगावकर आणि जयंत भोसले यांचा समावेश आहे. प्रभाग रचना 2011च्या जनगणनेनुसारच होणार असून सदस्य संख्याही 102च राहणार आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. यामुळे दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मागील 24 तासात शहरात 14.4 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून बोरी आणि हारणा नदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारं कुरनूर धरण 100% भरलं आहे. दोन्ही नद्यांचा प्रवाह कायम असल्याने अतिरिक्त पाणी धरणातून खाली सोडण्यात आलं आहे. धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून 450 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. पाणी वाढल्यास विसर्ग आणखी वाढू शकतो असं तहसीलदार विनायक मगर यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर बोरी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. 21 वर्षात पहिल्यांदाच हे धरण 15 जूनच्या आधी भरलं आहे. आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांना तसंच वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पंढरपूर इथं सुरू असलेलं नवीन बसस्थानक 28 जूनपासून यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. यंदा 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भीमा बसस्थानकात छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या लांब पल्ल्याच्या गाड्याची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 वॉटरप्रूफ मंडप आणि 300 सुलभ शौचालयाची उभारणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात शिस्तभंगाची कृती केल्याप्रकरणी 11 जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांना दंड आकारून रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. एक वेळ माफ करून कामावर रुजू करून घेण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर प्रत्येकी 10,000 रुपये दंड आणि भविष्यात असं कृत्य करणार नाही असं लेखी पत्र घेऊन कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे अन्न, कृषी, पाणी, औषधं, अभियांत्रिकी आदी विषयाशी संबंधित घटकांना याचा लाभ होणार आहे. या विकसित तंत्रज्ञानाचा वापर आणि उपयोग विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कुलगुरू डॉ प्रकाश महानवर
यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पक्ष संघटनेत अनेक महत्वपूर्ण बदल केले असून सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी आता पंढरपूरच्या वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं, तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ सोलापूर, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि जिल्हा उद्योजकता केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं काल सोलापुरात महारोजगार मेळावा पार पडला. याचं उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आलं. या मेळाव्यात एकूण 32 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात 1574 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात 102 जणांना जागेवर नियुक्तीपत्र देण्यात आलं. पुढच्या टप्प्यात 421 जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 32.6 तर किमान 23.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जैसे थेच राहणार. माळशिरसची संख्या 2 घटली तर उत्तर सोलापूर आणि करमाळ्यात 1 सदस्य वाढला. सोलापूर गोवा सोलापूर विमानसेवेची दुसरी फेरी पूर्ण. 82 प्रवाशांनी घेतला लाभ. महापालिकेत आता नोटरीवरून जागेची नोंद करण्याची पद्धत बंद. प्रत्यक्षात जागेवर होणार पाहणी. आणि येत्या सोमवारपासून जिल्हा परिषद शाळांना प्रारंभ. प्रवेशोत्सवाची तयारी सुरू. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.